श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी सेवा सुरू केली आणि जीवनामध्ये त्रास वाढलाय, डोकं दुखी होऊन गेलं, काही केलं त्याच्यात यश मिळत नाहीये, सगळ्या दुरून मार्ग बंद होऊन गेले. अशी स्वामी सेवा कशाला करायची? जर हा प्रश्न आणि ह्याच्या अलावा अजून काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर हे 10 प्रश्न आहे आणि 10 प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका. श्री स्वामी समर्थ. चला सुरू करूया. स्वामी सेवा सुरू केली तर त्रास अडचणी का वाढतात? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये असतो की आम्ही सेवा सुरू केली आणि अडचणी वाढल्या. तर जशीच तुम्ही सेवा सुरू करता ना, तर तुमचे जे संचित कर्म आहे, जन्मांतरचे कर्म आहे, ते कर्म नष्ट होणे सुरू होऊन जातात आणि ते नष्ट होतात, आपल्याला त्रास होतो. जसं एक आपण आजारी पडलेलो आहे, औषधं सुरू करतो, पहिले आजार बाहेर पडतो, मग आपल्याला पूर्णपणे बरं वाटतं. तर ती स्थिती आपली असते की जे आपले संचित कर्म आहे, जे जन्मांतरचे कर्म आहे, ते वेगेने कमी होणं सुरू होऊन जातात, ते नष्ट होणं सुरू होऊन जातात आणि त्या ठिकाणी ती चांगले गुण निर्माण व्हायला लागतात. तर जेव्हा हे निर्माण होतात तेव्हा त्या माणसाला त्रास वाढतो, कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही आपण चांगलं करायला जातो तर आपल्या जीवनामध्ये त्रास नक्कीच वाढतो, सगळ्यांमध्ये अडथळे येतात आणि हेच ते की आपल्या याच्यामध्ये एक ऊर्जा निर्माण होती आणि ती ऊर्जा जी आहे ती वेगेने आपले जे वाईट कर्म आहे त्यांना नष्ट करायचं काम सुरू करून देते. आता दुसरा प्रश्न जे भक्त विचारतात की आम्ही स्वामी सेवा सुरू केली, आमचं डोकं खूप दुखायला लागलं, आम्हाला खूप थकवा यायला लागला, खूप झोप यायला लागली, अस्वस्थ वाटायला लागलं. हा प्रश्न त्यांचा असतो. हो, आणि असं होणं चांगलं लक्षण आहे, कारण की जेव्हा तुम्हाला हा त्रास होतो ह्याचा अर्थ आहे की तुमच्या आतमध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे ती वेगेने बाहेर जातीये आणि तो ठिकाण सकारात्मक ऊर्जा घेते. आणि जेव्हा ती वस्तू वेगेने बाहेर निघते तेव्हा आपल्या शरीरामध्ये हे परिवर्तन दिसायला लागतं, कारण की सकारात्मक ऊर्जा ती जागा घेते तेव्हा निश्चित त्रास होतो. जेव्हा वाईट वस्तू बाहेर निघते आणि चांगली वस्तू प्रवेश करते तर त्या शरीराला नक्कीच त्रास होतो आणि हे त्रास होणं चांगले लक्षण आहे. तुमची नकारात्मक ते जळून खाक करून राहिली आणि त्या ठिकाणी चांगली ऊर्जा तुमच्यामध्ये प्रवेश करते. तर ती जे लक्षण आहे तुमच्याकरता खूप चांगलं आहे. सेवा सुरू केली, घरात इतके भांडणं वाढले की सहन नाही होत. असं पण होतं का? तर घरातली जी नकारात्मक ऊर्जा आहे ती धीरे धीरे बाहेर निघते आणि जेव्हा ती ऊर्जा बाहेर निघते ना, तर ती ऊर्जा बाहेर निघू इच्छुक नसते, ती आपल्याला रोकायचा प्रयत्न करते आणि ती ऊर्जा आपल्याला रोकायचा प्रयत्न करते ना, तर त्याच्यामध्ये अजून ऊर्जाचा निर्माण होतो. त्या कारणाने काय होतं की घरामध्ये भांडणं, कटकटी सगळं सुरू होऊन जातं. अशा वेळेस तुमच्या मनात येईल की आम्ही हा स्वामी समर्थ जप इथेच थांबवून द्यावा, तर बिलकुल असं करू नका. अशा वेळेस स्वामी समर्थ जप संख्या वाढवा, म्हणजे तुमच्या घरातली जी नकारात्मकता ऊर्जा आहे, जे वास्तू दोष आहे, जे काही अजून दुसरे दोष आहे, ते दोष संपतील आणि त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा भरेल. हा, त्याच्याकरता थोडा वेळ लागू शकतो, पण आपल्याला जप संख्या त्यावेळेस वाढवायला हवी आणि कधी स्वामी समर्थ सेवा सोडायची नसती. एका भक्तांचा प्रश्न होता, ताई मी अशा वेळेस त्रास होतोय तर मी स्वामी सेवा सोडून द्यायला हवी का? बिलकुल नाही. ही स्वामी सेवा जर तुम्हाला त्रास देतीये म्हणजे तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचतीये. कधी पण मध्ये सोडू नका. त्रास वाढू द्या, पण तुमची सेवा स्वामी स्वीकारत आहे. तुम्ही टेबलावर झोपलेला ऑपरेशन करून राहिलाय का? तुम्हाला त्रास होतो तर अर्धवट ऑपरेशन मधून उठता का? नाही ना. तो त्रास तुम्ही सहन करता ना, तर बस हा त्रास तुम्हाला सहन करायचा आहे, कारण की स्वामी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमधून बाहेर निघण्याकरता परिपक्व करतात, तयार करतात. जर अशा वेळेस तुम्ही उपासना सोडून देता, नामस्मरण सोडून देता, तर तुमच्या जीवनामध्ये तो त्रास तसाच राहू शकतो. मग त्याच्यामधून तुम्हाला बाहेर यायला खूप जास्त त्रास होऊन जाईल. म्हणून जर तुम्हाला त्रास होतोय तर मध्ये स्वामी सेवा बिलकुल सोडायची नाही. तर हा त्रास
किती दिवस असतो, किती महिने लागतो, किती वेळ लागतो, हा त्रास आम्हाला किती दिवस भुगतावा लागतो. तर हा त्रास जो आहे ना, तुमच्या कर्माच्या तीव्रतेवर निर्भर असतो. म्हणजे आपले प्रारब्ध काय आहे आणि प्रारब्ध किती गतीने स्वामी संपवतात आहे, हे त्याच्यावर निर्भर असतं. 8 दिवस सुद्धा होऊ शकतो, 2-3 महिने सुद्धा होऊ शकतात. पण जसं जसं तुमचे नामस्मरण वाढेल आहे, नामस्मरणाची ऊर्जा जसं वाढेल आहे, त्याची शक्ती जशी वाढेल आहे, तसंच तुमच्या जीवनामध्ये हा त्रास कमी होत जाईल आहे. आणि तुम्हाला अनुभवायला लागेल आहे, की आपल्या घरामध्ये शांती येते आणि माझ्या जीवनात जे अडथळे होते ते दूर होत चालले. तर हे तुमच्या प्रारब्धावर निर्भर आहे, की तुम्हाला म्हणजे 8 दिवसामध्ये माहीत पडतं किंवा 2 ते 3 महिन्यामध्ये. पण हां, तुम्हाला यश जरूर मिळेल आणि अनुभव नक्कीच यायला लागतील. त्यांचा प्रश्न होता, आम्ही स्वामी भक्ती करो, तेव्हा आम्हाला काय काळजी घ्यायला हवी, की आम्हाला त्रास न हो? काही नाही. स्वामी भक्ती करताना कोणचे कडक नियम ठेवू नका. तुमच्याकडून जशी भक्ती होतीये तशी भक्ती करा. पण ती भक्ती जी हवी ती विश्वास, श्रद्धा आणि मनपूर्वक अंतरात्मापासून हवी. जर अशी भक्ती तुम्ही सुरू केली तर नक्कीच तुम्हाला कोणची सुद्धा काळजी घ्यायची आवश्यकता नाहीये. फक्त तीव्रतेने, अढळ विश्वासाने तुम्ही ही प्रार्थना करा, की हे स्वामी, मी जी काही तुमची सेवा करतो, उपासना करतोय, ती उपासना तुम्ही स्वीकार करा आणि आमच्याकडून काही चूक न हो ह्याची तुम्हीच काळजी घ्यावी. ही प्रार्थना आपल्याला स्वामींसमोर करून प्रार्थना सुरू करून. एक भक्त म्हणाला, ताई स्वामी परीक्षा घेतात का? असं होतं का? स्वामी परीक्षा नाही घेत. स्वामी तुम्हाला तयार करतात एक सोन्यासारखा. जसं सोना आगमध्ये तपून बाहेर निघतो ना, तसं स्वामी तुम्हाला घडवतात. ते तर हा खूप मोठा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर स्वामीचा आहे, की स्वामींनी तुमचा हात पकडलेला आहे. तर स्वामी तुम्हाला प्रत्येक परिस्थितीमध्ये उभं राहण्याकरता, संकटाच्या समोर जाण्याकरता आणि संकटाला शांतताने पार करण्यासाठी तयार करतात. कारण की एक गुरु आपल्याला घडवतो. गुरु कधी वाऱ्यावर नाही टाकत. तर स्वामी कधी तुम्हाला वाऱ्यावर नाही टाकणार, ते तुम्हाला तयार करतात, की माझा भक्त असा हवा, की प्रत्येक परिस्थिती जर त्याच्या समोर येते तर तो विचाराने परिपक्व हो, तो मानसिक दृढता असे त्याच्यामध्ये आणि तो संकटाला पार करण्याची त्याच्यामध्ये विचारशक्ती जागृत होऊन जाईल. ह्याच्याकरता स्वामी आपल्याला घडवतात ते, म्हणून हा विचार मनात नका. एक भक्तांचा प्रश्न होता, की आम्ही स्वामी सेवा सुरू करून देतो आणि कुलदेवताची सेवा नाही केली तर काय, ह्यानी सुद्धा त्रास होतो? हा, होतो बिलकुल. तुम्हाला स्वामी सेवा करायची आहेच आहे, पण स्वामींनी स्वतः सांगितले आहे, की पहिले कुलदेवता, कुलदेवी, नंतर गुरु. तर स्वामींना आपण गुरु मानलेला आहे. म्हणून पहिले आपल्याला कोणतीही उपासना, पूजा, नामस्मरण करताना पहिले आपल्याला आपल्या कुलदेवीला, कुलदेवतांचं आवाहन करायचं आहे. त्यानंतर स्वामींचं आवाहन करायचं आहे. जेव्हा आपण हे कुलदेवताचं, कुलदेवीचा मंत्रोच्चार करतो, त्यानंतर आपण स्वामी समर्थांची माळ जपतो, तर त्या ज्या नामस्मरण आहे, नाम जप आहे, त्याची आपल्याला लवकरात लवकर फलश्रुती मिळते आणि यश मिळतो आणि आपला त्रास जीवनामध्ये कमी होऊन जातो. एकाचा प्रश्न होता, की जेव्हा आम्ही नामजप करायला बसतो तर आमचं मन भटकायला लागतं आणि यात आम्हाला झोप यायला लागते. तर हो, असं होतं, कितीकांबरोबर होतं. कारण की मनला स्थिर करणं खूप मोठी गोष्ट आहे. एक बाळाला चूप करणं खूप मोठी गोष्ट आहे, तसंच मनाला स्थिर करणं खूप मोठी गोष्ट आहे. एकदा एका भक्ताने विचारलं, की मी जप करायला बसतो तर माझं मन स्थिर नाही राहत. स्वामी म्हणाले, तू कपडे धुतो का? तर म्हणे हो. कपडे धुवायला काय करतो? त्याचा मळ काढायला काय करतो? तर मी जोऱ्याने कपडे रगडतो. आणि मानलो तू धुतलं आणि त्यानंतर परत मळ नाही निघाला तर काय करतो? तर मी परत धुवून मळ काढायचा प्रयत्न करतो. मग काय होतं? मग तो कपडा स्वच्छ होऊन जातो. मी 2दा-3दा करतो तेव्हा. स्वामी म्हणाले, बस असंच आहे. एकदा मन नाही लागलं, 2दा मन नाही लागलं, 3दा मन नाही लागलं, पण घडी-घडी गेल्यावर एक दिवस असा येतो, की तुमचं मन शांत, चित्त शांत, अंतर्मन शांत, सगळं काही शांत होऊन एकाग्रता येते आणि तुमचं नामस्मरण माझ्यापर्यंत पोहोचायला लागतं. म्हणून काही झालं तरी नामजप थांबवायचा नाहीये.
या सर्व त्रासातून बाहेर पडण्याचा सोपा मार्ग काय? सोपा मार्ग एकच आहे, श्री स्वामी समर्थ नामस्मरण. जेव्हा तुम्ही कराले तर तुमच्या आतमध्ये एक ऊर्जाचं निर्माण होईल, एक प्रकाशचं निर्माण होईल आणि तोच प्रकाश तुमच्या जीवनातला सगळा त्रास दूर करेल आणि हे नामस्मरण सर्वस्व आहे. म्हणून स्वामींचं नामस्मरण कधी सोडू नका, कारण की स्वामींचा हात तुमच्या डोक्यावर आहे आणि तो जो वरद हस्त आहे ना, तो तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढतो. म्हणून हे जे 10 प्रश्न विचारले गेले होते, त्या 10 प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालं असेल, तर माझी विनंती आहे की जीवनामध्ये किती संकट येऊ, किती त्रास हो, किती मानसिक थकान हो, शारीरिक थकान हो, पण जीवनामध्ये स्वामी नामस्मरण कधी सोडू नका. कारण की तुम्हाला ते घडवतील आणि घडवल्यानंतर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सर्व इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला यशाची प्राप्ती होईल आणि तुमचं जीवन आनंदमय होईल आणि तुम्हाला मोक्षाची प्राप्ती होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.